सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 वृक्षमित्र उद्योजक मनीष भाऊ मालपाणी यांचा वाढदिवस धांदरफळ बुद्रुकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायत, मुरलीधर बापूजी वल्वे लोकमान्य विद्यालय आणि स्वदेश उद्योग समूह यांच्या वतीनं उद्योजक मनीष मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्तानं धांदरफळ बुद्रुक, जेतवन आणि कारेश्वर डोंगर या ठिकाणी 7,000 झाडांचं वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी स्वदेश मित्र परिवार तसेच पंचशील मित्रमंडळ यांनी सहभाग घेतला. यावेळी जेतवन, कारेश्वर डोंगर, रामेश्वर मंदिर आणि धांदरफळ गावातील स्वदेश वृक्ष भेट ही योजना राबवून प्रत्येक नागरिकाला वृक्ष भेट देऊन वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेत सहभाग करण्याबाबत उद्योजक बाळासाहेब देशमाने यांनी हरित धांदरफळ वृक्षमय धांदरफळ हा नारा दिलाय. माध्यमातून गेल्या 3-4 वर्षापासून मोठं काम चालू आहे. आपण पाहिलं आहे खांडेश्वरचा डोंगर, जर आपण 10-12 वर्ष मागे जर गेलो तर तेव्हाचा डोंगर आणि आताचा डोंगर जर पाहिला तर आज लाखो झाडं त्या खांडेश्वरच्या डोंगरावर आहेत. वन ट्री म्हणतायत. मनीष भाऊ आवर्जून दर संडेला तिथं ट्रॅकिंगला जातात. आणि 3 वर्षापूर्वी आपल्या इथे कारेश्वर हिलवर 51,000 झाडं लावले. त्यातले साधारणतः 20% झाडं खराब झाले असतील, जे डोंगराच्या एकदम याच्यावर होते. परंतु बाकीचे जवळजवळ 70% झाडं तिथं जगले आहे. त्याचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे फेसबुक, इंस्टाग्राम, त्याचबरोबर सगळ्या ग्रुपवर, की 3 वर्षापूर्वी असलेलं झाड आणि 3 वर्षानंतर असलेलं झाड, तर तो जाता येता जर आपण पाहिलं तर तो डोंगर हा एकदम हिरवागार झालाय, जवळजवळ 70% 75%. आणि नुसते झाडच लावले नाही तर त्याला ठिबक सुद्धा केले आहे, शेततळ पण आहे आणि खूप चांगले झाडांचं ग्रोथ तिथं झालं आहे. दरवर्षी तिथं खतं टाकले जातात. स्पेशली 2 माणसं स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याचबरोबर रामेश्वर परिसरामध्ये खूप झाडं लावलेली आहेत. आदरणीय मोठ्या बाईंनी रामेश्वर मध्ये येऊन झाडं लावली आहे. गिरीश भाऊंनी लायन्स क्लबच्या माध्यमातून रामेश्वर मध्ये झाडं लावलेली आहे. तर रामेश्वरचा जर परिसर पाहिला तर तुम्हाला असं वाटेल की ह्या रामेश्वराच्या परिसरामधून बाहेर पडायला नाही पाहिजे. आणि तशीच परिस्थिती ह्या जेतवन मध्ये आमच्या ह्या सामान्य कुटुंबातील मुलांनी निर्माण केलेली आहे. आज पाहत आहे की 7-8 वर्षापासून लावलेले झाडं आता फळं द्यायला लागलेले आहे. यावेळी उद्योजक मनीष मालपाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीतून, लेझिम झांज पथक या माध्यमातून लोकमान्य विद्यालय धांदरफळ ग्रामपंचायत, विठ्ठल मंदिर, जेतवन या परिसरातून वृक्ष संवर्धनाचा नारा देऊन वृक्षदिंडीत सहभाग घेतला. वाढदिवसाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उद्योजक मनीष मालपाणी यांनी देणगीरूपी रक्कम देऊन शैक्षणिक, धार्मिक, वृक्षारोपण या उपक्रमांसाठी मदत केली आहे. जेतवन परिसरातील वृक्षारोपण उपक्रमासाठी 21,000 रुपये, धांदरफळ बुद्रुक येथील विद्यार्थ्यांच्या संगणकीय लॅबसाठी 6 लाख रुपये, तर रामेश्वर येथे श्रीराम मंदिरासाठी 20 लाख रुपयांची देणगी त्यांनी दिली आहे. कर्मावर फार जोर दिला आहे, म्हणजे कार्य करण्यावरती. परंतु त्यांनी कार्याला जेव्हा कर्माला जेव्हा योगाची जोड असते, योग म्हणजे काय, म्हणजे त्याचा कर्मयोग होतो. योग म्हणजे कामासोबत आपण समाजासाठी जेव्हा काम करतो तेव्हा त्याला योग म्हणतात, म्हणजे ते होतं कर्मयोग. आणि आपण समाजाकरता काही ना काही केलं पाहिजे या भावनेनेच आपण सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे काही ना काही करत असतो. आता आईने जसं वर्णन केलं तसं खूप सुंदर अशा पद्धतीने नटून थटून नऊवारी साड्यांमध्ये किंवा अनेक रूप परिधान करून अत्यंत आनंदाच्या अशा वातावरणामध्ये सर्व विद्यार्थी होते.
आणि मुलांनी सुंदर असा यावेळी उद्योजक गिरीश मालपाणी, रचना मालपाणी, उद्योजक जय मालपाणी, सुवर्णा काकी मालपाणी, उद्योजक बाळासाहेब देशमाने, उद्योजक भाऊसाहेब डेरे, संगीता देशमाने, सारिका परदेशी, ओंकार देशमाने, किशोर पवार, सत्यम वारे, नवनाथ देशमाने, सरपंच उज्ज्वला देशमाने, उपसरपंच भारत कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य मंडळ, पंचशील मित्रमंडळ, सर्व विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, लोकमान्य विद्यालय, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, स्वदेश मित्रपरिवार यांची हजेरी होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केलं, तर सर्वांचे आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.